करायला जाणार आहे मी आता. त्यानंतरला मला पण घरी जाऊन परत कामाला जायचं आहे. तर तुला पण आता कसं काय तिकडं भांडुपला जाऊन कामाला जाणार ना? ड्युटी आहे माझी. ओके, तुझी सेकंड ड्युटी आहे. माझी मॉर्निंग असते तर मला लवकर जायला लागेल म्हणून लवकर आलो आहे इथं. आणि ही पहिलीच व्हिडिओ आहे आमची. तर मित्रांनो, पोपट डेपो तुम्हाला दाखवला. मनाली पण आले. मनाली त्या आपल्या नाला सफारी बसने आले. चला तर मग जाऊया. इथं आहे मनाली आणि हा आहे पोपट बस डेपो. तर जेव्हा आपल्याला गावाला जायचं असतं ना, तेव्हा आपण इथंच येतो रात्री. आणि सकाळी पण आपल्या बसेस इथंच येतो. आपल्याला दुसरीकडे कुठं उतरायची गरज लागत नाही. डायरेक्ट इथून मी लोकमान्यला जातो. ती भांडुपला राहत असल्यामुळे तिला तिकडून तिकडं जावं लागतं. मग तिला आता इथनं मी सोडायला जाईन. मग नंतरला बरं मी घरी येईन. मग नंतर कामाला जायचं आहे मला पण. सो इथं लवकर येण्याचं कारण म्हणजे इथं रिक्षा भेटत नाही. त्याच्यामुळे एक लफडा होतो. आणि सकाळी रिक्षावाले जाम पैसे सांगतात. आता हा हेल्प मागतोय, बघूया काय बोलतोय. तो दोस्तों, उनका अपन ने घर पे कॉल लगा के दिया उनको. उनके पास फ़ोन है पर उसमें बैलेंस नहीं है, फ़ोन नहीं लगा पा रहे थे. तो उन्होंने पूछा कि कॉल लगा के दोगे क्या. तो कोई भी अगर आपसे सुबह के टाइम पे जल्दी या रात को कभी भी बोलेगा कि भाई एक हेल्प पर कॉल लगा के दो, तो हम लोग मुंबई में रहते हैं तो सीधा फ़ोन हाथ में नहीं देने का है. कभी भी याद रखो. म्हणजे कोणाच्या पण हातात आपला फोन सहज द्यायचा नाही. मी त्याला नंबर टाईप करून त्याच्याकडून फोन लावून त्याला स्पीकरवर ठेवून दिला लगेच. तर काय काय इकडे डेंजर परिस्थिती असते, मोबाईल घेऊन निघून जातो. तरी असं सगळं असतं.
तर मित्रांनो मी मनोरीला सोडून आलो आता आणि आता मला पण सकाळी लवकर जायचं असतं कामाला, त्याच्यामुळे मी पण आता पटकन झोपतो. जास्त वेळ तुमचा घेत नाही. मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.